आंबेगाव तालुक्यातील अनेक माध्यमिक विद्यालय, महाविद्यालय आणि जिल्हा परिषद शाळांमध्ये पंढरपूर वारीनिमित्त पारंपरिक दिंडी सोहळ्यांचं उत्साहात आयोजन करण्यात आलं. पारगाव येथील श्री संगमेश्वर माध्यमिक विद्यालय आणि कैलासवासी बाबूराव गेलुजी ढोबळे उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषेत टाळ मृदुंगाच्या गजरात आणि विठ्ठल विठ्ठल ज्ञानेश्वर माऊली तुकाराम महाराज की जयच्या नामघोषात गावातून पालखी मिरवणूक काढली. या दिंडीत विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. शालेय मुली आणि महिला शिक्षकांनी फुगडी खेळत भक्तिमय वातावरणात आनंद लुटला, तर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या धार्मिक नृत्यांनी उपस्थितांची मनं जिंकली. टाळ मृदुंगाच्या निनादाने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना वारकरी परंपरा, भारतीय संस्कृती, भक्तिभाव आणि सामाजिक ऐक्याचा अनमोल वारसा प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी मिळाली. नमस्कार, रामकृष्ण हरी. आज आमच्या श्री संगमेश्वर विद्यालयामध्ये वारीचे आयोजन करण्यात आले होते आणि या वारीमध्ये संपूर्ण विद्यालय सहभागी झाले होते आणि त्याचप्रमाणे आपले पारगाव गावचे सर्व कर्मचारी या ठिकाणी उपस्थित देखील झाले होते आणि त्यांनी देखील मोठ्या प्रोत्साहनाने या ठिकाणी सहभाग घेतला होता. आणि खऱ्या अर्थाने आज आम्हाला पंढरपूरची वारी अनुभवायला भेटली आणि आज कळतंय आम्हाला की सगळे लोक पंढरपूरला का जातात, काय असतं त्या पंढरपूरच्या वारीमध्ये. सगळा अनुभव आज आम्हाला घ्यायला मिळाला. धन्यवाद. रामकृष्ण हरी. 18 जुलै 2026 या दिवशी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री संगमेश्वर माध्यमिक व कै बाबूराव गेलुजी ढोबळे उच्च माध्यमिक कला वाणिज्य व विज्ञान विद्यालयामध्ये पंढरीच्या दिंडीचे आयोजन करण्यात आलेले होते. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शाळेतील मुला मुलींनी पारंपरिक वेशभूषा करून या ठिकाणी टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये गावातून दिंडीचं आयोजन केलं होतं. त्याच्यासाठी माऊलींच्या रथाचं देखील सुनियोजित अशा पद्धतीचं नियोजन करून तो व्यवस्थित अशा पद्धतीनं सजवण्यात आला होता. आज सकाळपासूनच विद्यालयामध्ये एक आनंदाचं अशा प्रकारचं वातावरण होतं. वेगवेगळ्या वेशभूषा करून आमचे विद्यार्थी तयारच होते. ही सगळी दिंडी प्रदक्षिणा करत असताना मुलींनी रांगोळ्या काढल्या, फुलांची सजावट केली, फुलांची सुद्धा रांगोळी काढली. आणि या कामी आमच्या विद्यालयाचे विद्यमान प्राचार्य माननीय जावळे सर आणि सर्व शिक्षक स्टाफनं मोलाचं असं सहकार्य केलं. विद्यार्थ्यांनी देखील यामध्ये उत्स्फूर्त अशा प्रकारचा प्रतिसाद घेतला. 100 मुलींनी पारंपरिक वेशभूषा करून टाळाच्या गजरामध्ये माऊलींच्या गाण्यावरती छान अशा पद्धतीचं नृत्य सादर केलं. गावातून दिंडी प्रदक्षिणा घातली. मुक्तादेवी मंदिराच्या पुढे देखील मुलींनी त्या ठिकाणी नृत्य सादर केली आणि एकूणच पारगावकर ग्रामस्थ यांनी देखील या दिंडीचं मोठ्या प्रमाणात स्वागत केलं आणि अशा छान अशा वातावरणामध्ये हा सोहळा आज या ठिकाणी पार पडलेला आहे. खुद्द स्वतः पंढरीच्या पांडुरंग देखील या दिंडीला आले असतील, कारण वर्षारूपी इथं पावसाची सुरुवात देखील झालेली होती आणि एकूणच पद्धतीनं हा छान उत्साहात दिंडी सोहळा पार पडलेला आहे. आपल्या महाराष्ट्राच्या परंपरेपर्यंत जी आषाढीची वारी आहे त्या निमित्तानं सालाबाद क्रमाने याही वर्षी संगमेश्वर विद्यालय आणि कैलासवासी बाबूराव गेलुजी ढोबळे उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वतीनं या ठिकाणी पंढरीच्या पांडुरंगाच्यासाठी दिंडीचं आयोजन केलं आणि या खरोखर शिक्षक स्टाफचं आणि महिला स्टाफचं मी कौतुक करतो का यापुढे देखील ही तरुण पिढी परमार्थामध्ये अशीच वारंवार आपण त्यांना चांगल्या प्रकारचं शिस्त वळण लावून हा परमार्थ परंपरेने वाढत जावं ही त्यांना शुभेच्छा देतो.